बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी 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 हो बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय मेल्या मागे सर्व राहिले तुटतील मागे प्राण्या मायेचा बाजा प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे को हो नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे अंतरदास माझे माझे मननी अंतरदास माझे माझे मननी अंतरदास कल प्राण्या माझे माझे मननी अंतरदास कल प्राण्या माझे माझे मननी बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे एकदा गेला ना त्याचा विषय संपत असतो ऐका आणखी बोलू आपल्याला जी बहिणीचं भावावरती प्रेम असतं पण भावाची किंमत सुद्धा कुठपर्यंत असतं बरं का महाराजांचे प्रमाण खोटे ठरणार नाही भावाची सुद्धा बहिणीजवळ आता शक्यतो नाहीये तसं पण एखादा टक्का सांगतो भावाची किंमत सुद्धा कुठपर्यंत जो वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे दादा आता आमच्या गावामधून सोलापूर धुळे नावाचा हायवे गेला तर प्रत्येकाला 2 एकर 3 एकर जमीन कोणाला 2 कोटी कोणाला 3 कोटी कोणाला 4 कोटी असे पैसे भेटले महाराज पैसे भेटले खरं सांगू तुम्हाला पैसे भेटल्यानंतर बहिणीने सुद्धा भावावरती कोर्टामध्ये केस टाकली मला वाटा भेटावं म्हणून विनंती करेल आपल्याला मी जीवनामध्ये सगळं काही करा फक्त बहिणीने उभ्या आयुष्यामध्ये भावाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा टाकू नका एवढंच उभ्या आयुष्यामध्ये आणखी सांगेल मी आपल्याला भावाला सुद्धा सांगेल की भावाने सुद्धा बहीण आल्याशिवाय दिवाळीचा सण आणि राखी पौर्णिमेचा सण आयुष्यात कधीच साजरा करायचा नाही कधीच नाही कारण बहिणीचे काशी महाराज आई वडील गेल्यानंतर बहीणच सुद्धा भावाची आई होत असते जगामध्ये एकच पात्र आहे ते म्हणजे बहिणीचं फार मोठं उदाहरण आहे जगासमोर आपल्याला आपला उद्या रक्षाबंधनचा सण उद्याचे आपण रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधताना एक स्टेटस ठेवतो बघा मोबाईलला कोणाचं हा क्या बात आहे ज्ञानेश्वर महाराजांचं मुक्ताबाईचं रक्षाबंधनच्या दिवशी स्टेटस ठेवतो मुक्ताबाईचं आणि ज्ञानेश्वर महाराजाचं ते स्टेटस का ठेवतो माहिती का फार मोठं उदाहरण आहे महाराज आमच्या वारकरी संप्रदायानं बहीण भाऊ काय असतात ते ज्ञानोबरायने तुकोबरायने 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलं बहिणीने भावावर कसं प्रेम करावं थोडंसं विषयांतर येऊन पण सांगून जातो निवृत्तीनाथ दादाला मांडे खाव वाटले म्हणून मुक्ताबाईकडे हट्ट धरला निवृत्तीनाथ दादाने आणि निवृत्तीनाथ दादा मुक्ताबाईला म्हणतात मुक्ते काय दादा मांडे खाण्याची इच्छा झाली ग मुक्ते त्या काळातली परिस्थिती त्या काळातलं सिद्धबेट आठवा 700 वर्षापूर्वीचं त्या काळातली आळंदी आठवा अख्खं गाव समाज अख्खं गाव त्रास देत होतं ज्ञानोबरायला मुक्ताबाईला आणि एकाचं वय सुद्धा 10 वर्षाचं वर नव्हतं 10 वर्षाचे वरती वय कोणाचंच नव्हतं 4 वर्षाची मुक्ताबाईला ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ दादा म्हणतात मुक्ते मांडे खायला भेटतात खाऊ वाटतात ग
खरं तर आज ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज त्यांचं नाव जरी घेतलं ना महाराज, लोक पुरणपोळी गुलाबजामू आम्हाला खाऊ घालतात. एवढी ताकद आहे नावामध्ये. मांडे खाण्याची इच्छा झाली म्हणून मुक्ताबाईने सिद्धबोट सोडलं आणि गावामध्ये गेली, कुंभारवाड्यामध्ये गेली. कशासाठी? मातीचं भांडं खापर आणण्यासाठी. खापर आणण्यासाठी मुक्ताबाई गेल्या. आजही चाळीसगाव पशी बेलदारवाडी नावाचं गाव आहे. ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर म्हणून अधिकारी संत आहे, अधिकारी पुरुष आहे. तर आळंदीमध्ये त्यांचं कीर्तन होतं. तर कीर्तनात आळंदीमध्ये मांड्याची पंगत होती. तर आळंदीमध्ये त्यांनी महाराज लोकांना सांगितलं, आळंदीमध्ये कोणताही मोठा सप्ताह होऊन द्या, त्या सप्ताहाला फक्त मांडे खाऊ घालण्याचा अधिकार फक्त आमचा खानदेशवाल्या लोकांचा आहे. आमच्याकडे मुक्ताबाई आहे, आमचा अधिकार आहे मांडे खाऊ घालण्याचा. खापर आणण्यासाठी गेले, कुंभारवाड्यातून खापर घेतलं आणि मुक्ताबाई खापर घेऊन आपल्या सिद्ध बेटामध्ये येत होती. खापर घेऊन येत असताना येसोबा खेचराने पाहिलं, मुक्ताबाईकडे बघितलं आणि म्हणलं, ए मुक्ते, कुठं निघाली खापर घेऊन? काका, भावाला मांडे खाण्याची इच्छा झाली हो. अरे संन्याशाचे पोरं, तुम्ही मांडे खाण्याची इच्छा झाली, एक टाइम खाण्याची सोय नाही. अरे तुम्हाला आळंदीमध्ये कोणी पीठ सुद्धा वाढत नाही आणि तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा व्हावी. दिवस गरिबीचे असले ना फार वाईट असतात महाराज. एखादं गरीबाचं पोरग पंक्तीमध्ये जेवणासाठी बसलं ना, तर ते गरीबाचं जर असलं ना तर ते खाली मान घालून जेवत असतं. का? त्याला वाटतं कोणा आपल्याला पंक्तीतून उठून देऊ नये म्हणून ते वर सुद्धा पाहत नाही. गरीब येत असते महाराज. हातातलं खापर घेतलं आणि यशोबा खेचराने खाली आदळलं आणि त्याच्या ठिकऱ्या झाल्या. पायाने खापर तोडलं, एक एक ठिकरी त्या खापराची गेली. मुक्ताबाई रडत सिद्ध बेटामध्ये आली. सिद्ध बेटामध्ये मुक्ताबाई आली, रडायला लागली. रडत होती मुक्ताबाई. कोणत्या मुक्ताबाईला रडावं लागलं? अरे 1400 वर्ष ज्यांचं वय होतं चांगदेव महाराज, त्यांना सुद्ध माझ्या 4 वर्षाच्या मुक्ताबाई समोर लोटांगण घ्यावं लागलं. अशा असणाऱ्या मुक्ताबाई त्या सुद्धा आपल्या स्वतःच्या भावाकरता रडत होत्या. रडायला लागली मुक्ताबाई. ज्ञानेश्वर महाराज गेले. मुक्ते, काय झालं ग? दादा, निवृत्तीनाथ दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली, खापर मिळालं नाही, खापर फोडून टाकलं, कुंभारवाड्यात खापर मिळालं नाही. रडायला लागली मुक्ताबाई, रडत होती. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मुक्ते, आगाजीचा दादा ज्ञानेश्वर आहे, तिला रडायची काय गरज? मुक्ताबाई म्हणले, ज्ञानदादा काय करशील माझ्याकरता? ज्ञानेश्वर महाराज वनव्यासारखे खाली वाकले. लाल बुंद पाठ झाली ज्ञानोबरायची आणि ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ते, अगं टाक माझ्या पाठीवर मांड. 700 वर्षापूर्वीचा इतिहास आहे महाराज. 700 वर्षापूर्वी बहिणी करता भावाने पाठीचा तवा करून टाकावा, हे बहीण भावाचं नातं आहे. आम्ही वणीच्या गडावर गेलतो, लॉकडाऊनच्या काळामध्ये आलतो इकडं, तर दर्शनासाठी वणीच्या गडावर चाललो होतो. तर एक 7-8 वर्षाची मुलगी आणि एक 2-3 वर्षाचं लेकरू तिच्या काड्यावर होतं. गडावर पायी चाललेली होती, रोपे नव्हतं, चालत होती पायी वर चढत होती. चढता चढता घाम आला महाराज. घाम आला, खाली बसली. आता माझं थोडं अंतकरण भरून आले, दया आली. आता मग वारकरी लोक, त्या पोरीला म्हटलो, अय पोरी, अगं ते लेकरू आमच्याकडे दे, आम्ही खांद्यावर घेतो आणि वर घेऊन जातो. तिने माझ्याकडे रागा पाहिलं गोकुळ महाराज, रागा पाहिलं. मी म्हटलं जाऊ द्या, पण नको बोलायला. पुढं गेलो, आणखी खाली बसली. मी बोललो नाही काही तिला. खाली बसत पोरग वर घेऊन चालली होती आणि वरती एक टन आहे बघा, तो टन, त्या टनावरती ती बसलेली होती. घाम आलेला, घाम गळत होता. छोटंसं लेकरू हातामध्ये पाणी नाही पिण्यासाठी, मी पाणी पिण्यासाठी दिलं. तिने ते पाणी पिलं नाही, आधी लेकराला पाजवलं. आणि मी तिला म्हटलो, का ग बाई, त्या बाळाला आमच्याकडे दे, तुला वजा झाला असल, आमच्याकडे दे, वजा झाला असल, आमच्याकडे दे, वजा झाला असल, असं मी तिला बोललो. वजा झाला असेल तर लेकरू आमच्याकडे दे. ती मला म्हटली, महाराज तुम्ही केव्हापासून म्हणतात तुला वजा झाला असल, तुला वजा झाला असल, तुला वजा झाला असल. महाराज मला त्याचं वजा झालं नाही, कारण मला त्याचं वजं का होणार नाही? कारण तो महाराज माझा सक्का भाऊ आहे आणि बहिणीला भावाचं वजं कधीच नसतं. म्हणून बहीण भावाचं नातं फार महत्वाचं आहे. ऐका,
ही धतराष्ट्राची शेवटच्या क्षणाची अवस्था आहे. शेवटचा क्षण आपला कोणता येईल तो सांगू शकत नाही. म्हणून अहंकारामध्ये जीवन जगू नका, स्वाभिमानाने जीवन जगा, सरळ जीवन जगा, कोणाचं निंदा करत जीवन जगू नका. पैसा आज आहे, उद्या राहील का नाही. आज एखादा लक्षाधीश असला, उद्या भिक्षाधीश सुद्धा होऊ शकतो. ज्याची 32,000 कोटीची इस्टेट होती, रेमंड कंपनीचा मालक, त्याचं नाव विजयपत सिंघानिया. मुंबईमध्ये 3ऱ्या नंबरचा श्रीमंत माणूस विजयपत सिंघानिया. 32 मंजिल ज्याची मुंबई सारख्या ठिकाणी इमारत, रेमंड कंपनीचा मालक. पोराने घरातून काढून दिलं, 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहावं लागलं. आज